इथे चौथ्या टप्प्यात संभाजीनगरात सोमवारी मतदान होत आहे। त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवल्याचं पाहायला मिळालं। संभाजीनगरात यंदा मात्र तिहेरी लढत आहे। खरी लढत मात्र ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत बघायला मिळते आणि या लढतीत मनसेने उडी घेतल्यानं चांगलाच वाद पेटल्याचं बघायला मिळालं, ज्याचं दर्शन संभाजीनगराच्या रस्त्या चौकात सुद्धा झालं। लोकसभा निवडणुकीनिमित्त संभाजीनगरात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आमने-सामने आली होती। प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण शिगेला पोहोचलं होतं। अशातच क्रांती चौकामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसे आणि 200 अशी घोषणाबाजी करत डिवचलं। या घोषणाबाजीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आघाडीवर होते, तर मनसेनंही पलटवार करत ठाकरेंच्या शिवसेनेला 20 रुपये देऊ केले गेले। मला त्यांना हे सांगायचे, राडेची जर एवढी खाज असेल उबाटा गटाला, त्यांनी एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र सैनिकांच्या नादाला लागू नका। आमच्या जर नादाला लागायचा प्रयत्न केला तर पार्श्वभागाला पाय लावून पळावा लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावं। त्यावेळेला अंबादास दानवेंनी विचार करून गोष्टी कराव्या। कुणाचा व्यवसाय काय आहे, मला असं वाटतं या गोष्टींबद्दल त्यांनी एवढं वैयक्तिक जाणं योग्य नाही। उद्या अंबादास दानवेंचे जर व्यवसाय काढले तर तोंड लपवायला जागा उरणार नाही त्यांना। मनसेला डिवचल्यानंतर अंबादास दानवेंनी आपला मोर्चा शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरेंकडे वळवला। दानवेंनी दारूच्या बॉटल हातात घेऊन भुमरे यांना डिवचलं। या प्रकरणामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। भिंगरी भिंगरी हे दारूची कंपनी भिंगरी, हा व्यवसाय आमच्या इथल्या उमेदवाराचा आहे का? लोकांना पाहिजे का बघा, दारू पाहिजे का पाणी पाहिजे या शहराला ठरवा। भिंगरी आज उन्होंने मेरी जो मनोकामना थी, मैंने जो सोच के रखा था कि कब ये मैदान के ऊपर आएंगे, सड़क के ऊपर आएंगे और लड़ना शुरू कर डालें। और झगड़ा भी हो रहा है तो कहाँ हो रहा है, तो छत्रपति शिवाजी महाराज के नारे लगाकर उन्हीं के पुतले के नीचे, ये हमारी महाराष्ट्र की संस्कृती क्या है करके छत्रपती शिवाजीचे मावळे म्हणणारे हे लोक कुठे काय करत आहे हे सगळ्यांना बघण्याची वेळ आलेली आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरात चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे असा सामना रंगतोय। या निमित्तानं प्रचारात दिसणारी लढाई शेवटच्या रस्त्यावर बघायला मिळाली। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेची रॅली एकाच वेळी निघाल्यानं दोन्हीकडील शिवसैनिक समोरासमोर आले। दरम्यान यामुळे क्रांती चौकात प्रचंड गोंधळ होऊन तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। गद्दारांना मी पाळणारा ते गद्दार साले हरामी दारूवाले, हे पैसेवाले, खोकेवाले एकनाथ शिंदेच्या जोरावर मस्ती करतात। त्या एकनाथ शिंदेला पण मी 4 तारखेनंतर पाहिन, नाही पाहिलं माझा मी मेलो तरी चालेल, पण या गद्दारांना साफ करून टाकेन। जी संस्कृती मी उत्तर त्यांना 4 तारखेला 1 जूनला, किती 4 जूनला मी एखादा शब्द बोललो का, मी एखादं काही त्याच्याकडे बघितलं का? कारण ही त्यांची संस्कृती, आमची नाही। कारण निवडणूक कशी लढत असते, कारण त्याचा आता पायाखालची वाळू सरकली, तो आता शिव्या म्हणजे भस्म करून टाकी, ही त्याची भाषा आहे। मुंबईनंतर संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। 2019 मध्ये शिवसेना 1 असताना संभाजीनगरची जागा MIM कडे गेली। हा बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना सरसावली आहे। मात्र यंदा या बालेकिल्ल्यासाठी 2 शिवसेना भिडतायत। त्यामुळे संभाजीनगरात कोणती शिवसेना बाजी मारणार की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ होणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर। Thank you.